がる赤と青き線もそれらが結ばれるのは真の像風の中でも負けないような声で届ける言葉を今は育ててる時は枕木風は二木肌星はうぐすな人はかげろうなんで泣いてるのと聞かれ答えれる涙なんかじゃ僕ら出会えたことの意味にはまるで追いつかないこの身一つじゃ足りない叫び君の手に触れた時にだけ震えた心があったよ意味をいくつ超えれば僕らはたどりつけるのかな愚かさでいい醜さでいい正しさのその先で君と手を取りたい大切な記憶言葉にならないここにある想いもしかしたらそれだけでこの心はできてるもしかしたら君に気づいてと今もその胸を打ち鳴らすはい。Okay, so good evening all. Good evening, sir. Good evening. Just hold on. Okay. Hi. माझा आवाज येतो सगळ्यांना? Hi. आरिगातो गोजाइमासु. थँक यू. एक सेकंड सगळे जॉईन करतात मी सगळ्यांना फर्स्ट डे आहे सो लेट झालो बरं ठीक आहे विल स्टार्ट देन ऑलमोस्ट एव्हरीवन हॅज जॉईन अजून एक 5-6 लोक नाही आहेत फक्त बाकी ऑलमोस्ट सगळे आलेत ठीक आहे विल देन स्टार्ट माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे राईट Hi. Yes, sir. ओके परफेक्ट आणि आता जे साऊंड चालू होतं त्याचा म्हणजे जो व्हिडिओ होता त्याचा आवाज आला तुम्हाला नाही ना नाही. माझी मिस्टेक त्यासाठी माईक ऑन पाहिजे होता ठीक आहे मी प्ले चालू करून दिला होता तो बट मी विसरलो की माझा माईक पण त्याला ऑन पाहिजे ठीक आहे आपण नंतर ऐकूयात तो ओके ठीक आहे स्टार्ट करूयात मग बिफोर दॅट मी ही स्क्रीन जरा वेळ बंद करतो म्हणजे सगळ्यांशी बोलता येईल व्यवस्थित येस ठीक आहे सो सगळे ऑलमोस्ट जॉईन झालेत ऑलमोस्ट 90% लोक जॉईन झालेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांच्यापैकी ओके सो स्वतःहून तरी कोणाचाच अजून कॅमेरा ऑन नाही आहे सो मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज आणि काय शिमास येस प्लीज आणि भरपूर सारा म्हणजे खूप छोटे छोटे मला कॅमेरा दिसत आहेत त्यामुळे माझं काय पर्टिक्युलरली कोणाकडे लक्ष जाणार नाही आहे त्यामुळे बिनधास्त तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि गेलं पाहिजे ना उलट प्रत्येकाकडे अटेन्शन दिलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की मी आता एनरोल केले तर माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे सो कॅमेरा ऑन असेल तर पटकन लक्ष द्यायला अजून ओके
ठीक आहे. सो हां, आता जरा असं लाईव्ह वाटतंय. ओके. हां हां, ओके. मला असं दिसतंय की मी हसतो एकदम, कारण मी कम्फर्टेबल आहे. हां, जो सामुराईच्या फॅमिलीमध्ये माझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे पहिल्यापासून आहे. सो मी कम्फर्टेबल इथे मी असताना दिसतंय. बट तुम्ही लोक अजून असं दिसतंय की म्हणजे जसं की माझ्या घरी आहात आणि तुम्ही पाहुणे आलात, बरोबर ना? पाहुणे आल्यानंतर सुरुवातीला आपण जरा नर्वस होतो ना, तर ती काइंड ऑफ फिलिंग तुमच्यामध्ये दिसते आणि ते दिसायलाच पाहिजे अजून. नाहीतर मग ते असं होतं की पाहुणा आलाय आणि तो घरच्यासारखा समजतोय आणि मग कसंही राहतोय. मग त्याला म्हणायला असं म्हणता पण येत नाही की बाबा तू घरी जा निघून. सो तशी फिलिंग नाही आली पाहिजे. बरं. हां हां. सो हळूहळू मला असं पुढच्या 15 ते 20 मिनिटात ना सगळे एकदम पाहुणे नसणार आहेत, तर एक आपल्या सामुराई फॅमिलीचे मेंबर होतील ते दिसून येईल लगेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं. आणि प्रत्येकजण किती म्हणजे एकदम मोकळं होऊन बोलतोय ना, सो ते लक्षात येईल लगेच. स्टील मी काही लोकांना अजून रिक्वेस्ट करतोय, कॅमेरा ऑनच ठेवा. म्हणजे जरी पण आपल्याला खूप सोपं झालं आहे आता, एका क्लिक केले की लगेच पटकन कॅमेरा ऑन ऑफ होतोय. खूप सोपं येते, बट स्टील त्याचा वापर करू नका तुम्ही 1 तासभर तरी. नंतर मग तुम्ही बंदच ठेवा कॅमेरा. ठीक आहे. येस. सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग. जापनीजमध्ये गुड इव्हिनिंग म्हणायचं तर कोंबावा. कोंबावा एव्हरीवन. Konbanwa. Konbanwa. कोंबावा. Konbanwa. सो ज्यांनी पटकन अनम्यूट करून कोण बांधवा म्हटलंय, कुठेतरी ते असं दिसतंय की झाले, त्यांना एक थोडंसं पाहुण्यांच्या घरी सेटल झालं असं दिसतंय ते. बाकीच्यांना अजून थोडा वेळ लागेल. ठीक आहे. येस. सर, बोला बोला. तुम्ही कॅमेरा ऑन करू शकता का? माझा कॅमेरा ऑन आहे, तुम्हाला दिसत नाही अच्छा, आता दिसतंय. असं सगळ्यांना दिसतोय माझा कॅमेरा, मी जेव्हापासून बोलतोय तेव्हापासून. हाय. हां हां. हो. असतं की मी एवढं बोलतोय आणि म्हणजे माझ्याकडूनच ते हे होत नाहीये. सो ठीक आहे, माझा कॅमेरा ऑनच आहे पहिल्यापासून. येस. सॉरी. ओके ओके. येस. स्टार्ट करूयात मग आपण. सो सगळ्यांना आय मीन हॅव वेलकम यू ऑल इन सामुराई. ठीक आहे. सो सामुराई इज नॉट, मी नेहमी बोलतो, सामुराई इज नॉट अ क्लास वगैरे वगैरे, इट्स अ फॅमिली. आणि मी असं का म्हणतो हे तुम्हाला लक्षात येईलच थोड्या दिवसामध्ये. आता जस्ट मागच्या वीकमध्ये आपण एक वर्कशॉप घेतला होता, एक 6 डेजचा 6 दिवसांचा वर्कशॉप होता. तर अगदी फक्त 6च दिवस बरेचसे लोक जॉईन झाले होते. सो त्यांचा एंडला फीडबॅक आला की म्हणजे काइंड ऑफ त्यांना कसं रिअलाईज झालं की इट इज जस्ट नॉट लाईक जॅपनीज टीचिंग लर्निंग वगैरे असं काही नाही आहे. त्यांना खूप छान रिअलाईज झालं तिथे म्हणजे वर्कशॉपमध्ये. सो मे बी त्यातले पण काही लोक इथे आहेत आत्ता, राईट? कोण कोण आहेत? मला वाटतं अभिजित सान आहेत, प्रियंका सान आहेत, किरण सान आहेत, अंकिता सान आहेत, बरेच आहेत, 5-6 लोक असतील. ठीक आहे, चालेल. तर आपण स्टार्ट करूयात मग. सगळ्यांचं पुन्हा एकदा मराठीमध्ये स्वागत सामुराई गुरुकुलमध्ये. ओके. येस. सो आज ना आपला पहिला दिवस आहे बघा, आणि जापनीज म्हणजे असं म्हणेल ना मी की जापनीज जर्नीचाच आपला पहिला दिवस आहे. कारण आता N5 लेवल म्हणजे सगळ्यात बेसिक लेवल, बरोबर? आता स्टार्ट करतोय आपण, तर ऑलमोस्ट आपल्याला प्रत्येक सगळ्या गोष्टीपासून स्टार्ट करायला लागेल, पूर्ण स्क्रॅच, 0पासून, राईट? हां. तर आज आपण काय डिस्कस करणार आहे थोडक्यात. तुम्ही आता एनरोल तर केलं आहे, तुम्हाला एक आयडिया आहे की N5मध्ये काय असतं. म्हणजे एक N5 एवढं कळतं की डेली जेवढं काही आपलं डेली जापनीज असतो बेसिक लेवल आहे N5ची, राईट? पण आता तुम्हाला हे पण माहिती आहे की पुढचे 4 ते 5 महिने आपला क्लास चालणार आहे. तर म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा आता आपला एम आहे आता, बरोबर, की जापनीज N5 क्रॅक करणं, N5चा अभ्यास करणं पुढच्या 5 महिन्यासाठी आपला आता एम झालं आहे, टार्गेट झालं आहे आपलं. पण मला असं वाटतं ना, आपल्या फर्स्ट डेला एखादं टार्गेट जर आपण डिसाईड केले ना, ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपला पाथ कसा असावा, ठीक आहे, आपला जर्नी कसा असावा. जर आपल्याला आपला जर्नी क्लिअर असेल ना, तर तो पाथ क्लिअर करायला खूप सोपं वाटतं. जर आपल्याला माहीतच नाही आहे, ठीक आहे, जसं की मला जपानला जायचं, पण जपानला जायचं कसं काय मला काहीच माहीत नाही आहे, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट ना, माहीतच नाही आहे कसं जायचं. पण जर आपल्याला अगोदर पाथ क्लिअर असेल की नाही मला एवढ्या वर्षात N3 करायचं आहे, नंतर मला हे टेक्निकल स्किल पाहिजे, जसं जॉब आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप पाथ असेल ना, तर खूप सोपं होऊन जातं बघा कुठली गोष्ट करणं, एक प्रोसेस जर डिफाईन असेल तर. सो मग आज आपण त्या प्रोसेसवरती बोलणार आहोत की आपला पुढच्या 5 महिन्याचा ड्युरेशन कसा असेल, आपण याच्यामध्ये काय काय शिकणार, मला तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, किंवा मग तुम्ही माझ्याकडून काय एक्सपेक्ट करू शकतात. आपण म्हणजे पूर्ण सामुराईमधून तुम्ही एक्सपेक्ट काय करू शकतात, किंवा मग तुमचा फक्त शिकणं हाच रोल नाही इथे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वन्स युअर पार्ट ऑफ सामुराई फॅमिली, त्याच्याही पलीकडे तुमचे बरेच रोल आहेत. पुन्हा एकदा मी असं बोलता बोलता बोलून जाईल, कॅमेराज बंद करू नका प्लीज. हां हां हां. आणि ज्यांच्या अजून स्टार्ट झालेले नाही त्यांनी प्लीज ओपन करा, कारण की मला सवय आहे, जरा चुकीची सवय आहे ती,
जे लोक खूप ॲक्टिव्ह आहेत त्यांच्या मागे लागत नाही मी. जे लोक इनॲक्टिव्ह आहेत, ज्यांचा कॅमेरा ऑन नाही, जे बोलत नाहीत कंटिन्यू, त्या लोकांच्या खूप मागे लागतो मी. सो बघा मग तुम्ही, तुम्हाला वाचायचं असेल तर कॅमेरा ऑन ठेवा. तुमच्याकडे मी जास्त विचारणार नाही, पॉईंट करणार नाही. पटकन ऑन झाली बरेच कॅमेरे. अरे का तुझं बरं फ्रॉम माय साईड नेटवर्क इज पुअर. ओके अंकित, असं नो प्रॉब्लेम. हां, जेव्हा नेटवर्क स्ट्रॉंग होईल ॲट दॅट टाईम यू कॅन टर्न ऑन युअर कॅमेरा. बरं, स्टार्ट करत मग. बिफोर दॅट तो काही आपला जो काही जर्नी आहे ना, कसा असणार आहे काय, त्याच्यावरती आपण तर बोलूयातच. पण सगळ्यात अगोदर आपल्या एकमेकाला ना एकमेकाशी फॅमिलियर होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मला आतापर्यंत तुम्ही थोडंफार ओळखतात एक काइंड ऑफ. मी तुम्हाला आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा प्रत्येकाशी मी होतो, त्यामुळे एक छोटासा कॉन्टॅक्ट आहे. बट स्टील आपल्या सगळ्यांमध्ये, जसं की तुम्ही सगळे पार्टिसिपंट आहात ना, तर तुमच्या सगळ्यांचा एकमेकामध्ये कॉन्टॅक्ट होणं खूप गरजेचं आहे. त्याचं मी कारण सांगतो. म्हणजे तुम्ही आता इथे प्लॅटफॉर्म जापनीज शिकायला स्टार्ट केलं आणि जापनीज ऑब्व्हियसली एक लँग्वेज आहे, राईट. आणि कुठलीही लँग्वेज शिकायची म्हणजे तुम्हाला सायन्स फिजिक्स वगैरे तसा अभ्यास करायचा इथे नाही आहे, राईट. एखादी लँग्वेज शिकायची म्हणजे तुम्हाला ती बोलून दाखवायची. सेकंड अजून किती जॉईन करतो. येस. सो आपल्याला मग आपण गप्पा मारणार आहे आणि आपला जो काही जर्नी आहे ना इथून पुढचा, सो असा गप्पा मारत असणार. ते असेल तर मज्जा येते शिकायला, नाही तर मग मज्जा नाही त्याच्यामध्ये काय. मला पण मज्जा नाही येत फक्त शिकवायला. सो गप्पा मारत शिकवायला खूप मजा येते. हां, सो मला असं म्हणायचं आहे, मी तुमच्याकडनं एक काय एक्सपेक्ट करतो आहे, बाकीची गोष्ट नंतर सांगेलच आत्ताच्या स्टेजला, की तुम्ही लोक ना, म्हणजे तुम्हाला आता जापनीज शिकायचं आहे बरोबर. फक्त ग्रामर नाही शिकायचं, तर तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. फ्रॉम द फर्स्ट डे इटसेल्फ तुम्ही मला बोलताना दिसले पाहिजे, काही ना काहीतरी बोलताना दिसले पाहिजे. हां, मग त्याच्यासाठी ना तुम्ही बोलणार, ठीक आहे. पहिल्या दिवसाला मी काहीतरी शिकवलं आहे ते तुम्ही बोलणार, बट उद्या परवा तुम्हाला इन फ्युचरमध्ये जापनीज कम्युनिकेट करायचं आहे. पण जर तुमच्या आजूबाजूला तुम्ही एकट्यांनीच जापनीज शिकताय, आजूबाजूला कोणी नाहीच आहे जापनीज शिकायला, तर तुम्हाला जापनीज बोलायची प्रॅक्टिस होईल कुठून ना. तर त्याच्यासाठी मी नेहमी रिकमेंड करत असतो, आपला जो काही सामुरायचा तुमचा जो ग्रुप असेल N5चा, त्याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला सांगेल काय प्रोसेस असेल. त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, तुमचा एक अनऑफिशियल ग्रुप होईल. त्यामध्ये तुम्हाला एकमेकांसोबत कामासाठी, फक्त जापनीज स्पीकिंगसाठी वगैरे एकमेकांसोबत ओळखी करायच्या आहेत. आणि ते झालं की मग तिथे तुम्हाला तुमचं हे जे काही एन्व्हायरमेंट आहे ना, तर ते छान बनवायचं आहे आणि एकमेकांसोबत प्रॅक्टिस करायची आहे. सो याचे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण नंतर डिस्कस करूयात. आत्ता जस्ट थोडंसं बाहेर चाललं असं मला दिसतंय. सो टू द पॉईंट येऊयात आपण अँड विल डिस्कस. आता ना सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन पाहिजे मला, म्हणजे सगळ्यांचं आपण एकदा क्विकमध्ये इंट्रोडक्शन ऐकूयात. त्या इंट्रोडक्शनमध्ये ना ऑब्व्हियसली नाव तर मला दिसतंय, बट स्टील नाव सांगा मला तरीही. सेकंड थिंग मला काय इम्पॉर्टंट आहे, लाईक एकदम बेसिक मला 3-4 लाईनमध्ये सांगायचं आहे. पहिल्या लाईनमध्ये ना तुमचं नाव सांगा मला, त्याच्यानंतर तुम्ही आत्ता काय करताय एवढं सांगा. लाईक तुमचं वेदर युअर लाईक लर्निंग, लाईक इंजिनिअरिंग असेल किंवा मग तुम्ही जॉब करताय तेवढं सांगा. आणि थर्ड लाईनमध्ये ना, थर्ड लाईन वाटतं सांगा की तुम्ही कुठून आला, म्हणजे लाईक तुमचं प्लेस काय. फोर्थ लाईनमध्ये मला फोर्थ लाईन थोडी मोठी झाली तरी चालेल आणि झालीच पाहिजे ती, की तुम्हाला का वाटलं की मी जापनीज शिकावं, व्हाय यू वॉन्ट टू लर्न जापनीज. ह्या 4 लाईनमध्ये सांगायचं आहे. तुम्ही कुठली भाषा वापरा, मराठी वापरा, हिंदी वापरा, इंग्लिश वापरा, बस ह्या 3. आणि जापनीज वापरली तरी पण चालेल. जर तुम्ही जापनीज वापरली तर मग आपल्याकडे एक नवीन ट्रेनरसाठी रिक्वायरमेंट आहे. मग तुम्हाला आपण नवीन त्या लेवलसाठी ट्रेनर म्हणून हायर करूयात मग. बरं, सो स्टार्ट करूयात मग आपण इंट्रोडक्शनसाठी. हां, बट त्याच्या अगोदर आपल्या सेन्सेचं वगैरे. हां, सेन्सई काय असतं बरं जापनीजमध्ये? टीचर राईट. त्या अगोदर आपले जे काही सेन्से वगैरे आहेत ना, त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. सो मी पण एक आहे तुम्हाला शिकवते, म्हणजे ऑब्व्हियसली सेन्से आहे. हां, सो मी काइंड ऑफ माझ्याबद्दल थोडं सांगेल. माझ्या अगोदर सामुरायबद्दल सांगेल मी थोडंसं. आपलं सामुराय लँग्वेज गुरुकुल जे आहे ना, म्हणजे आता माझं आणि सामुरायचं म्हटलं तर एकच होईल. ॲक्च्युली मी पण एक इंजिनियर आहे. इथे इंजिनियर लोक भरपूर असतील ना? येस, किती लोक आहेत इंजिनियर? आमचं इंजिनियर लोकांची कुठे कमी पडत नाही. कुठे पण जा तुम्ही, जगाच्या कुठल्या कोपऱ्यावर जा, कुठे जा, पान टपरीवाल्याकडे जा, कुठेही जा, इंजिनियर लोक सापडतील आपल्याला नक्कीच. सो बरेच लोक भरले आहेत इंजिनियर. सो मी पण त्यातलाच एक इंजिनियर आहे. हां, आणि अजून सांगायचं झालं तर मी काइंड ऑफ इंजिनिअरिंग झालं आणि इंजिनिअरिंग करत असतानाच लाईक माझं जापनीज त्यावेळेस म्हणजे एंट्री वगैरे त्यावेळेस झालेलं होतं इंजिनिअरिंग चालू असताना. सो काइंड ऑफ माझं इंजिनिअरिंग चालू असताना मी एक ॲज अ पार्ट टाईम जॉब म्हणून मी ऑफलाईन इंजिनिअरिंग कॉलेजलाच मी जापनीज ट्रेनिंग दिलं, म्हणजे एक टीचिंग केलं. जवळपास 1.5 वर्ष मी तिकडे जापनीज शिकवलं. आणि मग कॉलेज वगैरे बाहेर पडल्यानंतर जॉब वगैरेच्या गोष्टी, तेव्हापासून मग माझं लाईक पास्ट 2 इयर्सपासून माझं जे काही पर्सनल जापनीज टीचिंग जे आहे आपलं सामुराई चालू केलं.
आणि मग 2 वर्षापासून सामुराई करतो, चालू आहे आपलं. मीनवाईल मी काही काळ जपानमध्ये पण होतो, आत्ता पण जपानला जात असतो लाईक फॉर बिझनेस ट्रिप्स. ऑब्व्हियसली ते जॉबचा पार्ट आहे आणि सामुराई पण खूप छान चालू आहे असं तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे खूप छान रिस्पॉन्स मिळतो. सो 2 वर्षापासून आपलं स्वतःचं सामुराई चालू आहे. जे टोटल टीचिंगमध्ये 3 वर्ष झालेत आणि इंस्टाग्रामला एक छोटंसं अकाउंट आहे माझं. तिकडे मी जपानमधले बरेचसे व्हिडिओ बनवत असतो. म्हणजे तिथे माझं जी काही भाषा आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे. तिथे नाव पण तुम्हाला वेगळंच दिसेल. किती लोक तिथं आहे म्हणजे बरं, म्हणजे तिथे मला फॉलो करतात. सो असं होतं आहे का कुठे ती पर्सनॅलिटी आणि ही पर्सनॅलिटी असं वाटतं एकच आहे? तसं आहे एकच आहे. बरं बरं. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काल शाकालचा व्हिडिओ कोणी बघितला? माय ठीक आहे ठीक आहे, एक सेकंद ना. मयुरी सांग, तुम्ही दुसऱ्या अकाउंटवर जॉईन करताय का? ठीक आहे ठीक आहे. ओके फाईन फाईन फाईन. सो असा माझा एक जर्नी आहे कुठंतरी. सो काइंड ऑफ हे सगळं चालले. त्याच्यानंतर येस, सो आपल्याकडे अजून टीम आहे आपली. सध्या 3 लोकांची टीम आहे आपल्याकडे. सो नाव आय रिक्वेस्ट ऐश्वर्या सेन्से. त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन द्या. लाईक त्या आपल्याकडे रिसेंटली जॉईन झाले आहेत. त्यांनी अगोदर पण लाईक टीचिंग केलं आहे ऑफलाईनमध्ये आणि त्यांचं जे काही पूर्ण आहे लाईक BA वगैरे सगळं म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन त्यांची फील्डच पूर्ण जापनीज आहे. हाय ऐश्वर्या सेन्से, ओनेगायशिमास. कोंबावा. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. हाय, सो मी रिसेंटली जॉईन झाली आहे जगदीश सेन्से सोबत. टीचिंगचं आता स्टार्ट केलंय आणि मी N4 आणि N3 शिकवणार आहे. N5 ला दुसऱ्या सेन्से. हां, सो माझं ग्रॅज्युएशन BCom मध्ये झालंय आणि 2 वर्ष डिप्लोमा जॅपनीज मध्ये केलाय आणि आता माझ्याकडे JLPT N3 लेवल आहे. सो ओके थँक्यू व्हेरी मच ओनेगायशिमास. Yes, ओनेगायशिमास. शुभम सेन्से आहेत. ही विल ऑल्सो बी द पार्ट ऑफ युअर लाईक जॅपनीज N5 कोर्स. शुभम सेन्से, ओनेगायशिमास. Hi. Hello all. Good evening. I am Shubham Inge. Actually मी फ्रॉम लास्ट इयर पासून मी जापनीज टीचिंग मध्ये आहे आणि सध्या मी N3 लेवल साठी प्रिपरेशन करतोय. सध्या तर तुमची बॅच ही माझ्याकडे असेल N5 ची, तर आपण सगळे सोबत शिकूया. येस, थँक्यू. ओके थँक्यू व्हेरी मच. हां, सो तुमचं जे N5ची बॅच आहे, अजून आपल्या N5च्या बॅचेस आहेत. सो तुमच्या बॅचला मी आणि शुभम सेन्से आम्ही दोघं असणार आहोत शिकवायला. टोटल पूर्ण 5 मंथमध्ये तुम्हाला म्हणजे 2 सेन्से असतील, मी आणि शुभम सेन्से. ठीक आहे. येस येस येस. तुम्हाला कुठलाही काही डाऊट आला सो तुम्हाला जे काही लाईक कॉन्टॅक्ट आहे इधर मी और शुभम सेन्से दोघांपैकी कुणाला तरी एकाला करायचं आहे. ठीक आहे. हां, सो आपण आता पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचे जे आपले लोक आलेत सगळे, ठीक आहे, तर त्यांच्याकडून आपलं इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. सो असं कोणी आहे की ज्याला व्हॉलंटरली बोलायचं की नाही सगळ्यात पहिले मला इंट्रोडक्शन द्यायचं असतात ना काही टीम लाईक लिडर लोक की नाही आय विल इनिशिएट. सो असं कोणी आहे का? एक मिनटं, मी जे अगोदरचे हँड आहेत ना ते लो करतो कारण की मला चुकून झाले. येस. सो ओके, किशोर सानचा आपण हँड रेज झाला आहे, तर त्यांच्याकडून स्टार्ट करूया. येस. किशोर सान. हॅलो, आवाज येतोय माझा? हो येतो. आवाज येतोय? ओके. येस. तर कोनिचिवा सगळ्यांना. अँड माझं नाव किशोर भगत. मी मूळचा धाराशिवचा आहे, सध्या दिल्लीमध्ये आहे. रिसर्च डोमेनमध्ये मी काम करतो, इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी. अँड त्याचबरोबर म्हणजे जापनीज का शिकायचे हे मला सांगायचं आहे आवर्जून, कारण माझी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी की जापनीजचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करते ऑल महाराष्ट्र. त्याच्या बाहेर पण प्रोव्हाइड करते. UP-मध्ये आणि बिहारमध्ये पण माझ्याकडे स्टुडंट आहेत. बट ॲक्च्युली माझ्याकडे सेन्से जे आहेत ते दुसरे आहेत. तर मला याच्यासाठी शिकायचं आहे की ऑब्व्हियसली एज्युकेशन मला जपानमध्ये करायचे, PhD वगैरे, आणि माझ्या ऑर्गनायझेशनला फायदा होईल याचा म्हणून मी नेटवर्क बिल्टअप करण्यासाठी या सामुराईची मदत घेत आहोत, जगदीश सरांची मदत घेत आहोत. आणि डेफिनेटली ते होईल असं मला वाटतंय. सो दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच किशोर. थँक्यू टू कनेक्टिंग. थँक्यू. येस येस येस. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. त्याच्या अगोदर माझा कॅमेरा तुम्हाला क्लिअर दिसतो की अडकतोय? बरं, मला अडकताना दिसतो. दॅट्स व्हाय आय आस्क्ड. कुणीतरी कन्फर्म करा. ब्लर होतोय तुमचा कॅमेरा, ब्लर होतोय, मध्येच ब्लर होतोय, कंटिन्युअसली नाही होत पण मध्येच ब्लर होतो. क्लिअर दिसतो. क्लिअर आहे ना?
क्लिअर दिसतोय. ओके ओके क्लिअर आहे. तुमचा इश्यू इथे येऊ शकतो कारण की मला एकदा थोडंसं मध्ये मध्ये होते फक्त बट ओके ओके थँक्यू. ओके नेक्स्ट कोण बोलणार? युवराज सर बोलताय. हां बोला युवराज सर. हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. माझं नाव युवराज बेस्टे आहे आणि मी लास्ट 6 वर्षापासून जापनीज कंपनीमध्ये वर्किंग करतोय, MNC कंपनीमध्ये. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहे आणि त्यासाठी मला ते जापनीज लँग्वेज लर्न करायची आहे. आणि मी मूळचा कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरमधून. सो थँक्यू. ओके युवराज सर थँक्यू व्हेरी मच. हां आणि मी प्रत्येकाच्या नावानंतर सान वापरतोय. मराठीमध्ये पण एक असं काहीतरी आहे, मराठीमध्ये कुठेतरी सांडला डी जोडला शेवट तर असं काहीतरी सांड असं प्रोनाऊन्स होतो आणि त्याचा अर्थ वेगळा होतो. जसे गंमत म्हणून बरेचसे प्रयोग पण केलेत आम्ही असे, ज्यावेळेस मी शिकत होतो ना जापनीज त्यावेळेस अशा गोष्टी केलेल्या आहे. ठीक आहे. हां तर सांचा अर्थ असा होतो मराठीमध्ये, सॉरी म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर सान इज लाईक आपण कसं मराठीमध्ये त्याला नावानंतर रिस्पेक्ट देतो ना, हां जी वगैरे बोलतो. सो त्या काइंड ऑफमध्ये जापनीजमध्ये प्रत्येकाच्या नावानंतर जर सान वापरलं तर इट शोज की रिस्पेक्ट, तुम्ही त्या पर्सनचा रिस्पेक्ट देताय. आणि जपानमध्ये प्रत्येकाच्या नावानंतर सान वापरतात. तुम्हाला असं दिसणार नाही कुठे की पर्सनचं नाव बोलतात फक्त आणि झालं म्हणतात, नाही सान वापरणारच प्रत्येकाच्या नावानंतर. दॅट्स वाय प्रत्येकाला नाव आणि पुढे सान म्हणून बोलवतोय. ओके फाईन. हां सो आता एक काम करूयात, असं मी व्हॉलंटरीली विचारण्यापेक्षा ना, कारण की बरेच लोकांमध्ये मिस होतील, लक्षात येणार नाही मला. सो व्हॉट आय विल डू, मी रँडम म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला जे विचारतो मी, जसं माझ्याकडे लिस्ट आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. येस आपण क्विकमध्ये ह्या गोष्टी करूयात कारण की भरपूर सारे लोक आहेत, ऑलमोस्ट 43. ठीक आहे. सो सगळ्यांचं झालं पाहिजे. ठीक आहे. विल स्टार्ट विथ द वैष्णवी सान, वैष्णवी दारुटे सान. ओके यू कॅन इंट्रोड्यूस. Hi, my name is Vaishnavi Ramesh Darunte. Currently, what sir? कॅमेरा निगेशमस प्लीज. Hello, I am Vaishnavi Ramesh Darunte from Gangapur, Chhatrapati Sambhajinagar. Currently, I am pursuing BTech in Electrical Engineering at Sanjuni College of Kopargaon. And talking about why I want to join the Japanese classes, because मला माझ्या स्किल्स मध्ये जॅपनीज लँग्वेज ऍड करायची आहे आणि मला ओनली सर्टिफिकेशन नाही करायचं जॅपनीज लँग्वेजचं, मला बोलता आली पाहिजे जसे की आपण मराठी बोलतो, त्यासाठी मी जॉईन केले. आणि मी ज्या कंपनीत प्ले झाले तिथे जॅपनीज लँग्वेजचं खूप इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे मी जॅपनीज क्लासेस जॉईन केलेले. थँक्यू व्हेरी मच. येस. ओके नेक्स्ट दादासाहेब सर. कॅमेरा ऑन करत चला, मी नाव घेतो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. माझं नाव दादासाहेब पन्नास खैरे. मी मुंबईमध्ये राहतोय आता सध्या आणि मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये बीटेक करतोय विवेकानंद कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. आणि मला जॅपनीज लँग्वेज यासाठी शिकायची कारण की मला मास्टर आणि जॉब करायची जापानमध्ये पुढे मशीन लर्निंग मध्ये, त्यासाठी मी जॅपनीज लँग्वेज शिकत आहोत. थँक्यू व्हेरी मच. प्रियंका सांग, पण थोडं क्विकली जाऊया का, बरेच लोक आहेत. प्रियंका घरचे सांग, एकच प्रियंका आहे. बी क्विक फक्त वेळ नका लागायला. येस. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी सध्या 3rd इयर इंजिनिअरिंग आहे, कोपरगाव सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि माझं मूळ गाव आष्टी आहे. मी यासाठी जॉब शिकत आहे की नवीन स्किल ऍड करण्यासाठी आणि जॉब करण्यासाठी. ओके प्रियंका सर थँक्यू. येस थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट अभिजित सांग. येस प्लीज बोला. तुमचा माईक म्यूट आहे अभिजित सांग. सॉरी. माझं नाव अभिजित चाळके. मी सध्या पुण्यामध्ये राहतो, मूळचा रत्नागिरीचा आहे आणि मी इंजिनिअरिंग केलेलं आहे मेकॅनिकलमध्ये आणि सध्या जॉब करतो एका जापनीज कंपनीमध्ये पुण्यामध्येच. तर जापनीज शिकायचं कारण की स्किल ॲड करायचं जापनीज, मे बी फ्युचरमध्ये कधी संधी आली तर ट्रान्सफर होता येईल. ओके अमित सर थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट अमित सर. हॅलो. माझं नाव अमित. मी मूळचा संगमनेर आणि सध्या पुण्यात आहे. मी IT मध्ये जॉब करतो
मला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आता आणि मला नेक्स्ट बिग अपॉर्च्युनिटी जपानच्या परस्यू करायच्या त्यासाठी मला जपानी शिकायची. ओके येस येस थँक्यू. थँक्यू व्हेरी मच अमित सर. नेक्स्ट अंकिता सर, माईक होतोय अनम्यूट? येस अंकिता सर, मीटिंगचा मेसेज आला काहीतरी, लेट मी चेक. हॅलो. हां हां येतोय आवाज. एक मिनिट. येस येस. कोणी मस्त अंकिता सर आवाज नाही येते. आवाज 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 अंकिता सर आवाज येत नाही आहे. बट यू कॅन डू माईक सॉरी कॅमेरा बंद ठेवा सो दॅट नेटवर्क इश्यू असल्यामुळे तुम्हाला तुमचा आवाज येईल प्रॉपर. माझा आवाज येतोय? पूर्णपणे हे झालं. सो यू कॅन टर्न ऑफ युअर कॅमेरा अँड देन यू कॅन. सो आय गेट आपण पुढे जाऊयात. त्यांचा आवाज आल्यानंतर की मग पूर्ण त्यांच्याकडे येऊया. हां अस्मिता सांग. येस माईक माईक माईक. हाय सॉरी मी अस्मिता साळवे. सध्या मी MNC मध्ये जॉब करते आणि जपानीज मला यासाठी शिकायचं आहे की आय वॉन्ट टू ट्राय समथिंग न्यू इन टर्म्स ऑफ लँग्वेज. सो त्याच्यासाठी मला जपानीज शिकायचं. ओके ओके अस्मिता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हां नेक्स्ट. ओके नेक्स्ट आहेत. ओके अंकिता सर नाव यू कॅन. Konnichiwa everyone. Myself Ankita Tripwan and I have done my MBA in HR. So I do have 1.7 years of experience and now I am planning to migrate in Japan this year. So for that I am planning to learn this Japanese language. Okay Ankita sir. Yes. Thank you very much. Thank you very much. Yeah, thank you very much. Then next Bhagyashi sir. तोपर्यंत बाकीच्यांनी माईक म्हणजे म्यूट ठेवलं चालतं, बंद ठेवलं चालतं. येस भाग्यश्री सर बोला. आहात का? आवाज येतोय? मला कळवा तुमचा ज्यावेळेस माईक अनम्यूट करा म्हणजे ओके असेल त्यावेळेस. आता मला लक्षात येत नाही आहे तुमच्यापर्यंत माझा आवाज जातोय की नाही. बट मी वेळ वाया जाऊ नये म्हणून मी पुढे जातोय. मला चॅटबॉक्समध्ये कळवा. दीपाली सर. Hi, good evening. Good evening. Can you turn on camera? Yeah. Yeah, sure. मी दीपाली जरक फ्रॉम सांगली. माझं BENTC झालं आणि 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला MNC मध्ये. बट 1 इयरचा आता माझा गॅप आहे. आय हॅव बेबी. सो फॉर जॉब पर्पज साठी मी जापनीज शिकायचं हे केलं. ओके नक्की. येस 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 येस. ओके दीपाली सर थँक्यू व्हेरी मच. हां हां ओके. भाग्यश्री सर येतोय आता आवाज? आता बोलताय? हो सर. हां बोला बोला. कॅमेरा ऑन कर. हॅलो. माझं नाव भाग्यश्री मोरे. मी नांदेड येथे इंजिनिअरिंग करत आहे. MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड. सो वाय जॅपनीज? हॉबी म्हणून. ओके हॉबी. आणि जपानला नाही जायचं मग? ठीक आहे ऑपॉर्च्युनिटी आल्यावर. ओके हां नाही तुम्ही आता जे म्हटलं ना ठीक आहे ऑपॉर्च्युनिटी आल्यावर नाही. ऑपॉर्च्युनिटी आपल्याला म्हणजे येत नाही ऑपॉर्च्युनिटी ती घ्यावी लागते. हां येस. सो हा चेंज करा पॉईंट ऑफ व्ह्यू. येईल ती नक्की मग तेव्हा ऑपॉर्च्युनिटी येते. ओके ओके भाग्यश्री सर थँक्यू व्हेरी मच. ओके देन दुर्गेश सर. हां येस बोला. माय नेम इज दुर्गेश चौधरी. मी पुण्यामध्ये राहतो आणि मी 3rd इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे कम्प्युटरमध्ये.
अँड माझे ड्रीम आहे की मी जपानमध्ये काम करावं, म्हणून मी हा क्लास जॉईन केलाय. आणि न्यू लँग्वेज शिकायची म्हणजे आवड आहे, ओके. सो म्हणून मी हा क्लास जॉईन केला. येस. ओके दुर्गे सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, नेक्स्ट गौरी सर. मी गौरी दरेकर. मी एस वाय ला बीटेकला संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके. आणि मी स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि बोलता यावं यासाठी क्लास जॉईन. ओके गौरी सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, नेक्स्ट कोण आहे? मला वाटतं कुठे आलो आपण. हां, गोरक्षनाथ सर. हां, येस. माईक. सर आता येतोय आवाज? हो, येतो. सर माझं नाव गोरक्षनाथ तुवर. मी मूळचा सोनेवाडी तालुका कोपरगाव आपला. लास्ट टाइम मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग संजीवनीमधून पासआउट झालोय आणि मी राईट नाव आता एका अर्मिनियो ग्रुपमध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करतोय. आणि माझ्या कंपनीमध्ये जापनीजचे क्लायंट आहे, सो त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी मला असं वाटलं की जापनीज लँग्वेजचा क्लास जॉईन करावा. काय बोलतात तुम्ही जापनीजमध्ये? काही त्यांच्यासोबत बोलतात का? नाही, जस्ट मी त्याच्यामुळेच क्लास जॉईन केला की आपण त्यांच्यासोबत पण कम्युनिकेट करू शकतो. कसं काहीतरी शिकवलं असेल ना आतापर्यंत, एखादा सेंटेन्स वगैरे? हेच वाताशिवा वगैरे. वाताशिवाय एकदम युनिव्हर्सल आहे. ज्यावेळेस मी N5 शिकायचो ना, माझ्या घरचे वगैरे बघायचे, माझे भाऊ वगैरे, आणि ते मला माझं नाव विसरलं होतं. ते असं आलं की वाताशिवा काय करतो, वाताशिवा. त्यांना वाताशिवाचं मिनिंग पण माहीत नाही, बट मला वाताशिवा नावाने बोलायला लागले होते ते. कारण एक आपण सवय असते, कंटिन्यूचा शब्द खूप वेळा वापरतो, तो आपल्याला बंद करायचा, तो नाही वापरायचा. चांगली प्रॅक्टिस नाही आहे. ठीक आहे ना, दोचो युरो शिकवणे काय मास. ओके. हां, वाताशिवा म्हणजे मी ओमसान. ठीक आहे. हां, येस सर. ओमसान विचारता, दॅट्स वाय आय सेड. हां, नेक्स्ट. थँक्यू व्हेरी मच गोरक्षनाथ सर. पुढे जयसान प्लीज. कुठे जयसान? हां, इकडे. कोन्निचिवा सगळ्यांना. माझं नाव जय जाधव आहे. सध्या मी मुंबईमध्ये राहतो आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास आउट आहे 2021 मध्ये. आणि त्यानंतर मी MNC मध्ये जॉब करतोय. तर मला टोटल 2.9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ॲज अ ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर. आणि जपानला का जायचं आहे तर खूप सारे युट्यूबर्स कडून जे जपानमध्ये स्थायिक आहेत असं ऐकलंय की IT कंपनी खूप बूम आहे जपानमध्ये. तर माझं असं एक ड्रीम आहे की जपानमध्ये जाऊन IT कंपनीमध्ये जॉब करायचा असा. त्यासाठी जॅपनीज शिकायची म्हणून. राईट. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि एक मिनिट, माईक म्यूट करा बरं. जयसन माईक. म्यूट करा, माझा इको होतो माहित नाही का? ओके. हां, सो तुम्ही म्हटलात ना की खूप सारे युट्यूबर्सकडनं ऐकले जपानच्या IT इंडस्ट्री वगैरे. तर आपल्याकडे इटसेल्फ आपल्या क्लासमध्ये पण ना आता जे काही जपानमध्ये आहेत, IT मध्ये आहेत, ते आहेत आत्ता इथे आपल्याकडे. सो आपण त्यांच्याकडून पण एक्सपिरियन्स घेऊयात. ठीक आहे. मी पण जपानला होतो, बट मी IT फील्डमध्ये नाही आहे. माझ्या ऑब्व्हियसली कॉन्टॅक्ट्स आहेत IT फील्डवाले, HR वगैरे लोक सगळे आहेत ते. बट स्टील जे वर्किंग करतात ना ते लोक पण आपल्याकडे आहेत. सो त्यांच्याकडून पण आपण म्हणजे त्यांच्याकडून फक्त इंट्रोडक्शनच नाही, त्यांचा जपानचा एक्सपिरियन्स पण ऐकायचा आहे, जे ऑलरेडी जपानमध्ये आहेत. ठीक आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, जयसान नंतर कोण आहेत? कल्याणी सर, बोला. My name is Kharde Kalyani. I am from Kopargaon. I am a second year student studying BTech in structural engineering, and I want to learn Japanese language for job opportunities in Japanese companies. ओके. Thank you. येस, थँक्यू व्हेरी मच. येस, नेक्स्ट किरण सर, बोला. हॅलो एव्हरीवन. माझं नाव किरण शिंदे आहे. आय एम फ्रॉम नाशिक. I have completed my Bachelor of Engineering in Information Technology from Nashik. मला 4 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे इन IT फील्ड. आणि फ्रॉम लास्ट 2 years आय एम इन जपान. आणि जॅपनीज याच्यासाठी शिकत आहे की स्टील मला 2 वर्षापासून मी जपानमध्ये आहे, तरी मला जॅपनीज बोलता येत नाही. अँड आय वॉन्ट टू लर्न जॅपनीज. आय वॉन्ट टू स्पीक. ओके किरण सर. हां, येस, थँक्यू व्हेरी मच. किरण सर आत्ता आपल्या वर्कशॉपला पण होते मागे.
सो ते त्यांनी कंटिन्यू केलं आहे मग लाईक N5ला. आणि असं खूप रेअर होतं बरं का, हे आपण त्यांच्याकडून पण ऐकून घेणार. असं खूप रेअर होतं की जपानमध्ये आहे आणि जापनीज नाही येते. हां, सो त्यातली म्हणजे असे काही असतात. किरण सारखे. ओके, थँक्यू व्हेरी मच किरण सर. ओके, हां हां हां. बाकी तुमचा एक्सपिरियन्स आपण बाकीच्यांना नंतर सांगा, म्हणजे विचारूयातच जपानचा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा. ओके, नेक्स्ट आहेत मला वाटतं किशोर सान झालेत. कोमल सान, येस नाही अशी मस. हां, कोमल सान आहे ना, कुठे गेल्यात सापडत नाही मला. कोमल सान, माझा आवाज येतोय? ओके, मी पुढे जातोय. जेव्हा तुम्हाला अनम्यूट करता येईल तेव्हा मला सांगा, मेसेज टाईप करा एकदा, मी पुढे जातो. हां, कृष्णा सान पण काय शिमस. कृष्णा सान, मी दातुंडे कृष्णा आणि करंटली मी लोणीमध्ये शिकत आहे, प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज सेकंड इयर NTC. बरं हां. कशाच आहे तर त्या ठिकाणी म्हणजे जापनीज करण्याची एक मागचं कारण म्हणजे तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत. म्हणजे मी असं तसं ऐकलेलं आहे बरं बरं. करिअर जापनीज म्हणजे, त्याच्यामुळे मग जापनीज येस, ऐकलेलं आहे आणि दिसेल पण आता ते पुढच्या 4-5 महिन्यामध्ये की म्हणजे काय होतं ना की आपण जापनीज शिकायला स्टार्ट करतो ना त्यावेळी फक्त जापनीज भाषा नाही शिकत, तर त्याचं कल्चर शिकतो पूर्णपणे. बऱ्याच गोष्टी म्हणजे शिकायला मिळतील. सो त्या आपण गो विथ द फ्लो शिकत सगळ्या, आज नाही डिस्कस करायच्या. ओके कृष्णा सर, थँक्यू व्हेरी मच. हां, नेक्स्ट माधुरी सर. हॅलो एव्हरीवन, माझं नाव माधुरी सानप. मी संजीवनी कॉलेजला 3ऱ्या वर्षाला शिकत आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि मला जॉबसाठी जापनीज लँग्वेज शिकायची. ओके ओके माधुरी सन, थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. हां, देन मयुरी सन. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज मयुरी आणि मी मूळची मुंबईची आहे, पण मी गेले 4.5 वर्ष जपानमध्ये राहते, टोकियोमध्ये. मी माझं बीटेक VJTI मधनं केलंय मुंबईमध्ये, 2020 पास आउट कम्प्युटर सायन्स, आणि डायरेक्ट कॅम्पस प्लेसमेंट थ्रू मी जपानमध्ये आली. आणि सिन्स माझी कंपनी ॲज वेल ॲज माझं टीम इज क्वाईट इंटरनॅशनल, सो त्यामुळे मला कधी जॅपनीजची इतकी गरज नाही लागली. आय समहाव सर्वाइव्ह फॉर 4 years हिअर. आणि आता मला वाटतंय माझं प्रोक्रॅस्टिनेशन खूप झालं, सो मी ट्राय करते की मी थोडंसं जॅपनीज शिकावं. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो आपल्याकडे किरण सर आणि मयुरी सर ही दोघं आहेत जे ऑलरेडी जपानमध्ये आहेत, काम जॉब करतायत 2 वर्ष आणि 4 वर्ष रिस्पेक्टिव्हली, आणि जापनीज आत्ता स्टार्ट करतात शिकायला. सो ते म्हटलं की प्रोक्रॅस्टिनेशन त्यांनी बऱ्याच दिवसापासून डिसाईड केलं असेल की नाही आत्ता शिकू नंतर शिकू, बट कुठेतरी मग आता म्हणजे आपल्या सामुराई थ्रू त्यांना आता कुठेतरी असं म्हणूयात की झालं की आता नाही शिकायचं आहे. आणि लकीली आता आपल्याकडे आलं. ओके मयुरी सर, थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. हां, नेक्स्ट ओम सान बोला. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. मी मूळचा सिन्नर तालुक्याचा आहे आणि मी रूरल इंजिनिअरिंग लोणीमध्ये शिकतोय. मला जपानीज मला मास्टर जपानमध्ये करायचंय. माझी ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स आहे. ओके ओके ओम सर, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच ओम सर. हां, पुढे रितेश सर. Okay, so basically myself Ritesh Owen. So मी संजीवनी कॉलेजचाच आणि करंटली मी 3rd year CSIT बॅकग्राऊंड आहे. सो सिनास आहे, मी फर्स्ट इयरला पण जॉईन केलं सेम कोर्स, सेकंड इयरला पण जॉईन केलं अँड आता 3rd year आहे. बट तेव्हा सिनासा होता एक इम्पॉर्टन्स नव्हतं माझ्याकडे एवढं, म्हणजे फक्त कोर्स जॉईन केला आणि लेक्चर्स वगैरे काहीच नाही केले. सो जेव्हा मी इकडे आलो ना तायवानला, एक इम्पॉर्टन्स समजलं की एक फॉरेन लँग्वेजचं किती महत्व असतं. सो तेवढं रिझन एक जापनीज शिकण्याचे, आणि कमिंग 6-7 month मध्ये ट्राय करणार आहे. इंटरनॅशनल इंटर्नशिप जर भेटली जापानला तर नक्कीच जाणार. येस येस येस, नक्की रितेश सर. ओके, हां, त्यांनी अगोदरही आपल्याकडे म्हणजे तेव्हाही न्यूज होतो, म्हणजे माहीत नाही मग माझं शिकवणं खराब असेल कदाचित, मग त्यांनी सोडून दिलं जापनीज. आणि मग त्यांना पुन्हा वाटलं की नाही आता जगदीश शेट्टींचं इम्प्रूव्ह झालंय, सो त्यांच्याकडे शिकूयात पुन्हा. आणि सेम बॅच.
येस येस तेच सांगा. येस नाही नाही, तसं काय नव्हतं. येस तेव्हा आहे ना इतकं हे नव्हतं आपलं, काय म्हणतो आपण, इम्पॉर्टन्स नाही समजला त्या गोष्टीचं. तेव्हा असं वाटलं नाही की जापानीज शिकलं तर हा. खरंच काहीतरी करू शकतो आपण. ओके, हा. आता वाटतंय. आता खूप वाटतंय. ओके ठीक आहे. मला तुमचा एक शब्द आवडला, सीन असा आहे, तुम्ही तीनदा रिपीट केला तो. बरं, इज करंटली इन तैवान इंटर्नशिप करतायत ते, आणि मे बी आता जपानला पण इंटर्नशिप करतील, म्हणजे इंटर्नशिप का जॉब वगैरे असेल काय ते. ओके, थँक्यू सो मच रितेश सर. ऋतुजा सर नेक्स्ट. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. माझा कॅमेरा दिसतोय ना? नाही नाही, बंद दिसतो. मी ऑन केला आहे बट माहित नाही, मे बी नेटवर्क इश्यू काही असेल. आता दिसतो. आता दिसत. येस. Okay. My name is Rutuja Prashant Brahmankar. I had completed my B in Electrical from Sanjeevani College of Engineering, Kopargaon. And with that, I had completed my MBA in Project Management. मला better opportunities साठी मी Japanese-ला enroll केलंय. ओके ओके. Thank you. येस, थँक्यू व्हेरी मच. ओके, नेक्स्ट संध्या सान. Hello. Hello everyone. Myself Vishwasrao Sadnaranath from Shirdi. I am in Sanjeevani College of Engineering for BTech Structural Engineering at 3rd year. आणि जपानमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत म्हणून तिथे इंटरेस्टेड आहे मी जाण्यासाठी. येस थँक्यू व्हेरी मच संध्या सान. साहिल सान. साहिल सान. आवाज नाही येते साहिल सान. मला बघू दे कुठे. हां, सापडले ह्या कोपऱ्यात तिकडे. हां, बोला. माईक अनम्यूट आहे तुमचा, बट आवाज म्हणजे बिलकुल येत नाहीये. पुन्हा ट्राय करा बरं. नाही, स्टील नाही. आता सध्या बंद करा, मी पुन्हा तुमच्याकडे येईल. तोपर्यंत बाकीचे फिनिश करूयात. तोपर्यंत बघा तुम्ही काय इश्यू होते. ओके. हां, साक्षी सान. येस. Hello everyone. My name is Sakshi Naule. I am a 3rd year computer engineering at Siagar College of Engineering, Pune. I am proper from Ahmednagar. I want to learn Japanese because I want to learn new skills. ओके. Thank you. येस. हां, आणि त्यांना चांगलं माहिती, ते सिंहगड कॉलेजला आहे. आणि तुम्हाला ज्यांनी, तुम्ही तर नाही, पण जे जॅपनीज एक्झाम देतात ना, तर ते सगळं जॅपनीज एक्झाम ही सिंहगड कॉलेजला होते. त्यामुळे तिथल्या लोकांना बरोबर कळतं की जापनीजचं कल्चर काय आहे, जॅपनीज शिकल्यानं काय होतं. त्यामुळे त्यांनी ते बघितलं असेल कुठेतरी की नाही, मग मला पण शिकायचे. सो काइंड ऑफ दॅट थिंग. ओके, थँक्यू व्हेरी मच साक्षी सर. सौरभ सर बोला. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ सौरभ साळुंके. मी छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि सध्या प्रवाह रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर ब्रांचमध्ये शिकत आहे. तर मी या गोष्टीत यामुळे इंटरेस्टेड आहे की मला माझ्या रेझ्युमेमध्ये काहीतरी नवीन स्किल जॉईन करायचे, तर त्यासाठी इंटरेस्टेड आहे आणि काहीतरी नवीन शिकावं यासाठी. येस, नक्कीच. ओके, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट श्रद्धा सन. कुठे आहे? ओके. येस, गॉट इट. हां, श्रद्धा सन बोला. कुठे आहात? मला दिसत नाही आहे. माईक तर म्यूट झालाय, आवाज येत नाही आहे. हां, इकडे सापडलात वरती. स्टील तुमचा माईक अनम्यूट आहे, बट आवाज इकडे पोहोचत नाही आहे. अजूनही नाही. हॅलो. हां, आता येतो. येस, बोला. माझं नाव श्रद्धा मनोज देसाई. मी मला जापानमध्ये जॉब करायचे आहे, त्यामुळं मी जपानी शिक्षण. ओके श्रद्धा सर, गॉट इट. येस, थँक्यू व्हेरी मच. हां, नेक्स्ट नाही इकडे शुभम पुंड झालेत का? बाकी अजून नाही? बाकी सर. बोला. माझं नाव शुभम पुंड. मी मूळचा परभणीचा आहे, पण आता पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 3rd इयर मेकॅनिकल आहे. मला जापनीज याच्यासाठी शिकायची, जापनीज मध्ये थोडी जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे इंडियापेक्षा मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी, तर त्याच्यामुळे मला जापनीज शिकायचे आहे. ओके शुभम सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, नेक्स्ट सुमित सर. Hi everyone, I am Sumit Pimbre, natively from Latur,
currently living and working in Pune as a front-end developer from last 3 years. I want to find and grab some opportunities from Japan in my domain, so that's why I'm joining this. ओके सुमित सन, येस येस, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट विक्रांत सन. Jiva, everyone. We just Google केलं, so I could one more. माझं आहे, मी नाशिक आहे. जर मी लास्ट 7 years मला पण की एक्सपिरियन्स किंवा सुद्धा आवाज ब्रेक होतोय स्किल्स. तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का सर? हा आता क्लिअर येतोय. येस. ओके. माझा 7 to 8 years एक्सपिरियन्स आहे कस्टमर सर्व्हिस मध्ये, पण ऑपॉर्च्युनिटी 0 आहे एवढा एक्सपिरियन्स असून सुद्धा, कारण स्पेशल स्किल्स नाहीये. तर मला असं कळालं की जॅपनीजमुळे मला जपानमध्ये पण ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात विथ डिफरंट डोमेन. सो दॅट्स वाय डिसाइडेड टू जॉइन दिस क्लास. ओके ओके विक्रांत सर, येस येस, थँक्यू व्हेरी मच. या डेफिनेटली मी तुम्हाला काही दिवसांनी असं स्वतःला वाटेल की येस जॅपनीज इज अ स्पेशल स्किल. येस, ठीक आहे. पुढे लास्ट मला वाटतं युवराज सर, बोला. कुठे आहे युवराज सर? मला दिसत नाही कॅमेरामध्ये. कुठे? हां, इकडे. हॅलो, मला वाटतं इंट्रोडक्शन ना मी सेकंड नंबरला दिले ऑलरेडी. आठवलं. येस येस येस. ओके. अजून कोण राहिले बरं जसं जो मिस झालाय असं काही आहे कोणी? हां, साहिल सर बोला आता. नाही ना, अजून पण येत नाही. एक काम करा तुम्ही, तुमचा माईकचा इश्यू काहीतरी, यू कॅन टाईप आणि टाईप करून पाठवा, मी ते रीड करेल नंतर. ठीक आहे. तुमचा माईकचा इश्यू आहे काहीतरी, आवाज नाही येते. सो यू कॅन बेटर टाईप इट. ओके साहिल सर. येस येस, फाईन फाईन. सो आपला बराच वेळ गेलाय. बरा म्हणजे पूर्ण आजचा क्लास मला वाटलं नव्हतं. मला वाटलं क्विकमध्ये होईल आणि एक साधारणतः आपण अर्धा तास याच्यावरती बोलूयात की आपल्याला पुढे कसा जर्नी असणार काय वगैरे. बट ठीक आहे, मी थोडंसं क्विकमध्ये बोलेल. आणि येस, ओव्हरऑल मला सगळ्यांकडनं कळालेत की जापनीज का शिकायचं आहे. बऱ्याच लोकांना जपानला जायचं आहे. बरेच लोक टेक्निकल फील्डमधले आहेत, इंजिनिअरिंग वगैरे. इंजिनिअरिंग करणारे मोस्ट ऑफ जे आहेत असतातच, ते कुठेही सापडतील, राईट. हां हां हां, ठीक आहे. आणि पुन्हा एकदा कॅमेरे बंद झालेत तर मी पुन्हा सांगेल, पुन्हा कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. फक्त याची सवय नका लावून देऊ मला की आपला 30 मिनिटं कॅमेरा ऑन करा याच्यामध्ये जाईल. ओके. येस. सो आपण थोडंसं कामावरती बोलूयात, बाकीचं बरंच बोलले. हां, सो किती लेवल असतात जापनीजमध्ये? येस, 5 लेवल. सगळ्यात बेसिक लेवल म्हणजे N1 आणि मग N2 असं असतं का? की N4, N3, N2, N1 त्यामध्ये नक्की फरक काय ते आपण एकदम क्विकमध्ये जाणून घेऊयात. N5 मध्ये तुमचं जेवढं काही डेली लेवल जापनीज तुम्ही बोलतात ना ते N5 मध्ये येतं. N4 मध्ये तुमचं इंटरमिडिएट जापनीज असतो. ठीक आहे. त्यानंतर N3 मध्ये इज कन्सिडर्ड टू बी ॲज ॲडव्हान्स जापनीज. ठीक आहे. N2 इज कन्सिडर्ड टू बी ॲडव्हान्सपेक्षाही आपण त्याला म्हणूयात की बिझनेस जापनीज काइंड ऑफ थिंग. बिझनेस जापनीज हे वेगळं असतं. जसं की आपण मराठी असं घरी वेगळं बोलतो आणि कामामध्ये किंवा इंग्लिश पण सेमच. त्याच्यानंतर N1 जे आहे ते नेटिव्ह लेवल जापनीज. नेटिव्ह लेवल म्हणजे मराठी काइंड ऑफ नेटिव्ह लेवल मराठी जापनीज. असं जापनीजचे जे लेवल आहेत ना तर त्या डिवाईड होतात. एक मिनिट, आपण साहिल सरांचं इंट्रोडक्शन आलं सो मी ते वाचतो. सेन्से मी नाशिकचा आहे, सध्या पुण्यामध्ये आहे, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲनिमेशन करते. मला मास्टरसाठी जापनीज शिकायचं आहे. ओके साहिल सर, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. येस. सो हे झालं जापनीज 5 लेवलबद्दल. सो आपली पहिली जी काही N5 लेवल आहे ना तर ती आपण आता जवळपास टोटल 4 महिन्याचं आपलं टीचिंग चाललेलं. त्यानंतर एक जो महिना असेल 5वा महिना, त्या 5व्या महिन्यामध्ये आपलं काय असेल तर पूर्ण जे काही आपण जापनीज शिकतोय ना त्याची एक्झाम असेल, सॉरी त्याचं जे काही रिव्हिजन, क्वेश्चन पेपर सॉल्विंग हे सगळं त्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये चालतं. आणि मग इन द एंड आपण जुलैच्या पहिल्या संडेला ना एक एक्झाम असते जापनीजची, त्याला JLPTची एक्झाम बोलतात. मेनी ऑफ म्हणजे बऱ्याच लोकांना तुम्हाला अवेअर असाल की JLPT एक्झाम असते. सो मी पुन्हा एकदा सांगेल की हे जे काही आपण जापनीज शिकतो ना प्रत्येक लेवल N5 ते N1 वगैरे, त्या प्रत्येक लेवलसाठी आपण म्हणूयात की जपान गव्हर्नमेंटकडनंच म्हणूयात की जपानचीच एक्झाम आहे ती, विच इज अन इंटरनॅशनल सर्टिफिकेशन लेवल एक्झामिनेशन. मग आपण इन द एंड N5 लेवल शिकलो त्याची एक्झाम देतो
आणि जर आपण त्याच्यामध्ये पास झालो की आपल्याला त्याचं एक इंटरनॅशनल JLPTचं सर्टिफिकेशन मिळतं त्या लेवलचं. सो काइंड ऑफ असं आपण प्रत्येक लेवलची एक्झाम असते. मग आपण N5चं आपलं मेन टार्गेट काय असणार तर 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे सर्टिफिकेट नंतर सगळ्यात पहिले काय तर आपल्याला जापनीज जेवढं N5मध्ये शिकतोय ना ते बोलता आलं पाहिजे. आणि असंही बरेच लोक असतात ज्या लोकांचं N1 झालेलं आहे, N2 झालेलं आहे, मग त्या लोकांना जापनीज बोलता येत नाही. त्याचं रिझन काय असेल? एनीबडी काय असेल बरं? कम्युनिकेशन. येस, म्हणजे त्यांनी कुठेतरी जापनीज हे ना एखाद्या फिजिक्स मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्ट सारखं ते शिकलेलं असतं. तसं आपल्याला बिलकुल शिकायचं नाही. ऑब्व्हियसली नवीन लँग्वेज शिकतोय तर ती पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बोलता आली पाहिजे. स्पीकिंग हे आपलं टार्गेट असणार आहे सगळ्यांचं. त्यासाठी मी तुम्हाला खूप इन्सिस्ट करेल. मी तर सांगेल, मी तर तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करेल, बट तुमच्याकडून जर रिस्पॉन्स आला नाही, तुम्ही स्वतःहून त्याची प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला असं होईल की नाही बोलता येणार. त्याचं तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस लागेल. सेकंड थिंग आपण टार्गेट करणार सर्टिफिकेटसाठी. सो आपल्याला मेन ज्या 2 गोष्टी आहेत ना, पहिलं म्हणजे कम्युनिकेशन आलं पाहिजे. कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं ना की फक्त एक्झामसाठी टार्गेट करतात आणि कम्युनिकेशनचे क्लासेस वेगळे असतात. सो तसं काही आपल्याकडे सिस्टीम नाही आहे. जे आपण शिकताय तुम्ही तर ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जेवढं शिकतोय तेवढं बोलायचं, हे टार्गेट आपला फंड असतो. सो फ्रॉम द फर्स्ट डे जे तुम्ही शिकताय त्याची बोलायची प्रॅक्टिस करायची. इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना की काइंड ऑफ असा विषय आहे की आपल्या मसलची एक मसल मेमरी असते काइंड ऑफ. आपण जर फक्त एखादी गोष्ट ऐकतोय, शिकतोय, ती मी शिकवतोय, तुम्ही ऐकतात, तुम्हाला वाटतं की नाही मला कळालं आहे, अंडरस्टँड झालं आणि मी जर तुम्हाला म्हटलं की सांगा काय ते, मला सांगता नाही येणार ते, राईट? कारण फक्त डोक्याला कळालं की असं असतंय, तुम्ही त्याला सिग्नल दिलाय. पण ज्यावेळेस सांगायचं म्हणतो त्यावेळी आपली कुठेतरी प्रॅक्टिस झालेली पाहिजे. इम्प्लिमेंटेशन इज गरजेचं आहे खूप जास्त. आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्हाला काय मी जे शिकवतोय ते फक्त लक्षात नाही ठेवायचं तर ते इम्प्लिमेंट करायचं. इम्प्लिमेंट करताना काय करतो आपण, ती भाषा बोलतो म्हणजे बोलतोय आपण, ते जिभेला सवय लावतो ती भाषा बोलायची. अगेन जेव्हा जीभ चालते तेव्हा आपली मसल मेमरी इन्व्हॉल्व होते. जेव्हा आपण ते लिहितो ना तेव्हा अगेन ह्या 2 ठिकाणांवर मसल मेमरी इन्व्हॉल्व होते. अशा प्रकारे ते लक्षात राहायला मदत करते. लाईक काइंड ऑफ असंच आहे ना. म्हणजे आपण ज्यावेळेस आता सायकल तुम्ही जर 10 वर्षांनी चालवली तरी पण चालवतायत का तर तुम्ही इम्प्लिमेंट केली ती. जापनीज मी तुम्हाला आज शिकवलं N5चं ग्रामर, तुम्ही 1 वर्ष केलं नाही, पुन्हा करायला लागलात तर ते आठवणार नाही. का आठवणार नाही? कारण तुम्ही ते कधी केलेलं नसतं. पण त्याची बोलायची प्रॅक्टिस खूप चांगली आहे, त्याला पटकन लगेच म्हणजे बोलता येईल. सो इम्प्लिमेंटेशन हे खूप गरजेचं आहे. हे मी सगळ्यांकडून एक्सपेक्ट करतोय ह्या N5 लेवलमध्ये. म्हणजे पुढेही तसंच करणार, बट स्टार्टिंगलाच आपल्याला N5चंच लेवल बेस चांगला असेल ना. N5 इज ऑब्व्हियसली बेस चांगला असेल तर आपलं इथून पुढचं खूप N4 N3 जर्नी इझी जाईल खूप. ओके, नेक्स्ट थिंग, आता ही JLPT एक्झामबद्दल थोडंसं स्ट्रक्चर जे काय आहे ना ते मी तुम्हाला नंतर सांगेल. येस, आत्ता काय करायचं आहे आपल्याला जापनीज N5मध्ये नक्की काय आहे ते बघूयात आपण. N5मध्ये जसं की आपल्या मराठीमध्ये स्क्रिप्ट आहेत बरोबर, इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट आहे अल्फाबेट्स ABCD, तर जापनीजमध्ये पण ऑब्व्हियसली स्क्रिप्ट पाहिजे, नाहीतर मग अर्थ नाही ना ती भाषा. म्हणजे भाषा असेल तर स्क्रिप्ट पाहिजे. मग जापनीज स्क्रिप्टला काय म्हणतात? येस, माहीत असेल बऱ्याच लोकांना. दीज आर हिरागाना, काताकाना आणि कांजी. त्यावेळेस सुरुवातीला आय वॉज लाईक हिरागाना काटाकाना, ठीक आहे. तर काटाकाना नाही आहे ना, तर काताकाना असतं, कारण की जापनीजमध्ये ट नाही आहे. आणि मी बराच वेळ म्हणजे पहिल्या दिवशी मी जापनीज शब्द शिकलो होतो की की म्हणजे झाड. मला वाटलं जापनीज खूप सोपं आहे, की म्हटलं की झाड होतं. आपण एवढं झाड बोलतो, इंग्लिशमध्ये ट्री बोलतो, जापनीजमध्ये की बोललं की सोपं होतं. पण नंतर असे अवघड शब्द आले, ठीक आहे. जिदो हान बायकी, ठीक आहे, जितेन शाह, बरेच शब्द आले की मग कळलं की नाही एवढं सोपं नाही ते. असा एक्सपिरियन्स. येस, सो मग तुम्ही जे म्हटलात की जापनीज स्क्रिप्ट ज्या आहेत ना तर त्या हिरागाना आहे, काताकाना आपल्याकडे एकच आहे. कळलं किंवा इंग्लिशमध्ये ABCD, त्याच्यामध्ये हिरागाना एक आहे, काताकाना एक आहे आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे कांजीचा. असे 3 सेक्शन आहेत, हिरागाना, काताकाना आणि कांजी. सो पण एकदम बेसिक तिघांमधला फरक काय? हिरागाना पण एक अल्फाबेट्स आहेत, काताकाना पण अल्फाबेट आहेत, कांजी हे पिक्चर आहेत. हा फरक आहे तिघांमध्ये. हिरागाना आणि काताकाना हे दोन्ही अल्फाबेट आहेत. तर दोघांमधला फरक काय तर तो बघू आपण. हिरागानामध्ये सेम अल्फाबेट काताकानामध्ये पण आहेत, पण हिरागाना वापरायचा कुठे आणि काताकाना वापरायचा कुठे त्याच्यावरून दोघांचा डिफरन्स तयार होतो. ऑब्व्हियसली लिहायची पद्धत पण वेगळी. हिरागानामधला आ वेगळा आहे, काताकानामधला आ वेगळा आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे. सो हिरागाना अशा वर्डने आपण डिराईव्ह करतो किंवा हिरागाना लिहितो कुठे, तर जेवढे काही वर्ड जपानमध्ये ओरिजिनेट झाले, जापनीज ओरिजिनल जे काही वर्ड आहेत ते आपण हिरागानामध्ये लिहितो
आणि जे वर्ड फॉरेनमध्ये डिराईव्ह केलेत तर त्या वर्डला आपण काताकानामध्ये लिहितो. एवढाच फरक आहे दोघांमधला. किंवा मग काही स्पेशल नावं असतील, ॲनिमलचे नाव वगैरे झाले, बर्डची नावं म्हणजे काही स्पेशल वगैरे, त्याला आपण नावानंतर एखाद्या पर्सनचं नाव झालं त्याला काताकानामध्ये लिहितो. सो हा हिरागाना आणि काताकानामधला फरक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस येस. सो आता मी क्लिअर आहे म्हटलं की तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, येस ऑर नो, हो किंवा नाही. इथून पुढे तुम्ही हो किंवा नाही नाही बोलायचं, तर तुम्ही बोलणार हां. ओके. सो जर तुम्हाला येस म्हणायचं आहे तर बोलायचं हाय 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 म्हणजे येस, आणि नाही बोलायचं आहे तर म्हणायचं ई आहे. ई आहे ते ई ए, बट फास्टमध्ये ई आहे, ई आहे. ठीक आहे. हां हां हां. ओके. सो हे 2 शब्द तरी आज ॲटलिस्ट म्हणजे थोडंसं अजून एक होतं माझ्या प्लॅनमध्ये शिकवायचं, बट टाईम आपल्याकडे 3 मिनिट राहिले. सो आज हाई आणि ई आहे ह्या 2 गोष्टींवरतीच आपलं जापनीजचं ज्ञान तिथपर्यंत लिमिट करूयात आज. ओके. तर हे झालं तुमचं JLPT डिस्कस केलं आपण. N5मध्ये काय असणार आहे. अगेन थोडासा आपला जो काही मी तुम्हाला म्हटलं मगाशी की स्ट्रक्चर, तुम्हाला जो पाथ कळायला पाहिजे. तर आपण ह्या 4 महिन्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं 4 महिने टीचिंग आहे, लर्निंग आहे, 1 महिना प्रॅक्टिस आहे. ह्या 4 महिन्यामध्ये काय शिकणार आपण, तर ऑब्व्हियसली पहिले स्क्रिप्ट शिकणार आहे. हां, नंतर कांजीचा पार्ट तुम्हाला सांगायचं विसरलो मी. कांजीमध्ये काय आहे, कांजी पिक्चर आहे, म्हणजे दिसायला पिक्चर सारखं येते पण त्याला काहीतरी मिनिंग आहे. त्या कांजीला, त्या पिक्चरला काही, जसं की ट्री बोललो ना मी मगाशी, तर झाडाची एक कांजी आहे, असं काहीतरी पिक्चर काढायचं, त्याला मिनिंग आहे. मिनिंग आहे काय, त्या पिक्चरला म्हणायचं की हे झाडाचं पिक्चर, झाडाची कांजी आहे असं म्हणायचं, आणि त्या कांजीला काहीतरी रिडिंग आहे. असं भरपूर साऱ्या कांजी असतील जापनीजमध्ये. तुम्हाला कांजीचा खूप राग येईल कधी कधी, पण कांजी ज्याचा राग येतो ना ती गोष्ट म्हणजे खूप आपल्याला महत्त्वाची असते. लक्षात घ्या, ती कांजी तुम्हाला खूप काय अचीव करून देईल जापनीजमध्ये. त्या कांजीवरती प्रेम करायचं, त्याचा राग घ्यायचा नाही म्हणजे. ठीक आहे. हां. सो तिसरा पार्ट कांजीचा आहे. मग त्या कांजीला मिनिंग असेल, जापनीज रिडिंग असेल, रिडिंगमध्ये अगेन हिरागाना काताकाना वापरलेला असेल, ते आपण नंतर बघूया. 3 स्क्रिप्ट आहेत, हे आपण N5मध्ये सुरुवातीला शिकणार, सुरुवातीचे 7-8 दिवस. मग हे शिकलात तुम्ही की मग तुम्हाला वाचता यायला पाहिजे. हे जे काही आपण अल्फाबेट शिकतोय ते अल्फाबेट वाचता यायला पाहिजे. वाचता यायला कधी लागणार, जेव्हा आपण ते अगेन वापरून लिहिता येईल. लगेच तुम्ही आज अल्फाबेट शिकले आणि उद्या विचारले मी सांगता येईल का, तर अजिबात नाही. आपण काय करतो, एकदा की अल्फाबेट शिकवून झाले की जापनीज N5चे जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरला स्टार्ट करतो, राईट. हां, मग आता ग्रामर पण आपण पूर्णपणे डिवाईड केले. टेक्स्टबुक वगैरे जे काय आहे मी तुम्हाला सांगतो ते कसं काय डाउनलोड करायचं आहे वगैरे सगळ्या गोष्टी. मग N5चं जे काही ग्रामर आहे ते आपण एक 25 लेसनमध्ये डिवाईड केले. त्या 11 त्या लेसन वाईज आपण पूर्ण ग्रामर शिकतो. त्या ग्रामर शिकताच एक लेसन आहे, त्या लेसनमध्ये जे ग्रामर आहे ग्रामर शिकणार, त्याच्यानंतर वेगवेगळे क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिस असतील. ह्याच्यामध्ये जी व्होकॅब वापरली आहे ऑब्व्हियसली ती व्होकॅब आपल्याकडे अगोदर आहेच, ती व्होकॅब आपण एकदा वाचणार, ती मिनिंग समजून घेणार आणि मग ती ग्रामर शिकणार. शिकता शिकता आपण ते युटिलाइज करणार. सो काइंड ऑफ असा आपला जर्नी चालेल 1 बाय 1 लेसन. याच्यामध्ये आपण रीडिंग होईल, रायटिंग होईल, ग्रामर होईल, व्होकॅबलरी होईल, नंतर लिसनिंग होईल. लिसनिंगची पण आपली प्रॅक्टिस होईल, N5 लेवलची लिसनिंग आणि कम्युनिकेशन. आपण जे काही शिकतोय, जे आपण ग्रामर शिकतोय, वर्ड शिकतोय, हे तुमच्याकडून मला म्हणजे बोलून दाखवायचे आहे. जापनीजमध्ये कम्युनिकेशन करणे किंवा मग एखादा संवाद करण्याला म्हणतात खैवा. काय म्हणतात, इट्स खैवा. तर तुम्हाला सगळ्यांना खैवा करता येणं खूप गरजेचं आहे. समजले सगळ्यांना? येस, हाय. समजलंय का, म्हणजे वाकारी मास का, वाकारी मास का, समजलंय का, आणि मग त्याचा आन्सर हाय, समजलंय. आत्ता पुरता अजून एक वर्ड लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला, तो म्हणजे थँक्यू. ला जापनीजमध्ये काय बोलायचं, सो बोलायचं बरोबर आरिगातो गोजाइमासु. अरिगातो पण यूज होता ना, काय म्हटलं, अरिगातो पण बोलू शकतो ना. हो, पण इट्स कॅज्युअल. आपल्याला फॉर्मलमध्ये शिकायचं सध्या तरी, नंतर कॅज्युअलमध्ये शिकवत आपण. आणि मी बघणारे असतील बरेच आहेत ते इथे, ते रिलेट करतील. मग तुमचं जापनीज इथे चालणार नाही बरं. बरं बरं. सो आरिगातो गोजाइमासु इज अ पोलाइट वे ऑफ सेइंग थँक्यू इन जापनीज. तुम्हाला मग ते शिकायचं इथून पुढे आणि यूज करायचं. म्हणजे जेव्हाही क्लास संपेल यू विल से की आरिगातो गोजाइमासु. ठीक आहे. अजूनही ग्रीटिंग आहेत पण ते नंतर सांगेल मी तुम्हाला. सो ॲज ऑफ नाऊ यू विल से आरिगातो गोजाइमासु. येस. डोमो बोला बोला. डोमो पण म्हणतो. हां, अगेन मोर पोलाइट. डोमो नाही, फक्त डोमो आरिगातो गोजाइमासु इज खूप सारा तुमचं धन्यवाद. मराठीमध्ये जे आहे ना आपण लांबवतो त्या टाईपमध्ये ते लांबवलेलं अजून पोलाइट बनवलं त्याला.
आपण त्या गोष्टींवरती डिस्कस करूयातच. आता फक्त टाइम संपला. उद्या आपण पण इथूनच पुढे कंटिन्यू करूयात आणि स्टार्ट करूयात ना आपण जे काय आपला ॲक्च्युअल लर्निंग जर्नी आहे ना तो उद्यापासून स्टार्ट होईल. बराच आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये गेला आणि मला बरंच फास्ट बोलायला लागला आज कारण की टाईम होता. टाईम उद्या मला तुमच्याकडून भरपूर सारं बोलायचं आहे आणि म्हणजे बोलून घ्यायचं आहे आणि ऐकायचं आहे. सो आय होप तुम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड असाल. आहात का लर्निंगसाठी आणि मजा करायची. स्ट्रेस घेऊन किंवा मग प्रेशरमध्ये जापनीज शिकायचं नाही. आपल्याला खूप मजा करून जापनीज शिकायचं. फक्त मी नाव घेतलं ना की असं नाव घेतलं म्हणजे त्याचं नाव पुकारल्यानंतर पटकन दिवशी म्हणजे माईक अनम्यूट करायचं, बोलायचं, वेळ वाया घालवायचं नाही. आपल्याकडे लिमिटेड टाईम असतो. ठीक आहे. येस येस हां. सो वन लास्ट टाइम आपला फर्स्ट डे आहे. सगळ्यांनी पटकन कॅमेराज ऑन करा. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे पहिल्या दिवसाचा. फोटो बाकी माधुरी सान, सध्या सान, वैष्णवी सान, पटकन सध्या सान, बिग विक कोण राहिले, भाग्यश्री सान, कॅमेरा, गबरी सान, दोघं तिघं राहिलेत फक्त. आणि आता आपल्या घरी पाहुणे नाही तुम्ही आता सगळे. सो स्पाईल असू द्या. दिसतंय ते मला बरेच लोक कम्फर्टेबल झाले. अजून काही नाही येते पण दिसते. त्यांना उद्या आपण अजून कम्फर्टेबल करूयात. येस सध्या सान पटकन कॅमेरा ऑन करा. तुम्हीच बाकी फक्त आता बाकी सगळे काय ऑन झाले. सध्या सान करताय. मी आता स्नॅप घेतो म्हणजे शूट करतो कॅमेरा. काहीतरी चीज वगैरे काहीतरी पोच द्या. स्माईल सामुरायवाल्या सगळे. 3, 2, 1 येस. थँक्यू व्हेरी मच. आरिगातो गोजाइमासु. Voy a hacer